नमस्कार मैत्रिणींनो, फर उलन वापरून ताटावरील आसन आपण नवीन पद्धतीने बनवणार आहोत। त्यासाठी मी एक बॅनर घेतले आहे, त्यावरती एक ताटलीच्या साहाय्याने गोल आखून आता मी त्यावरती एक मध्य काढून घेत आहे। मध्य काढून घेतल्यानंतर कर्कटकच्या साहाय्याने मी गोल करत आहेत। आपल्याला कोणत्याही डिझाईनला गोल करायचे असेल तर आपण असं करू शकतो। सर्वप्रथम जर आपण गोल काढून घेतले तर मग आपल्याला डिझाईन काढणे फार सोपे होते। त्यासाठी सर्वप्रथम कोणतेही डिझाईन असेल तर त्याला गोल काढून घ्यायचे। गोल काढून झाल्यानंतर मी आता त्याचे मध्यभागांना रेषा आखून घेत आहे, जेणेकरून आपल्याला खूप छान पाकळ्या आणि व्यवस्थित मापाने आकाराने पाकळ्या मिळतील। त्यासाठी आपण अशा प्रकारचे डिझाईन बनवून घेत आहोत। सर्वप्रथम यामध्ये मी पट्टीच्या साहाय्याने मी जेवढे माप घेतले होते त्याचा मध्य काढून घेतलेला आहे। आणि मध्य काढल्यानंतर मी आता त्यावरती रेषा मारून घेत आहे। आणि रेषा मारून झाल्यानंतर आता आपण त्यावरती फुलांचा आकार करत आहोत। फुलांचा आकार करणे अगदी सोपे आहे आणि सर्वप्रथम मी आकृती काढून घेतली होती, त्यामुळे मला ते खूप सोपे झाले आहे। त्यानंतर आता आपण दरवेळेला चिपकवतो तशी फर उलन ही ग्लूगनच्या साहाय्याने आपण चिपकवून घेणार आहोत। फक्त कोणते कलर घ्यायचे ते आपण पहिले सिलेक्ट करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला नंतर आपण बनवलेली डिझाईन ही सुंदर दिसेल। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी लाल रंगाने सर्व पाकळ्या सर्वप्रथम बनवून घेत आहे आणि पाकळ्या बनवून झाल्यानंतर मी आता त्याचा मधला भाग फर उलनने पूर्ण करणार आहे। सर्वप्रथम मनामध्ये ठरवून ठेवायचे आहे की आपल्याला कोणता कलर घ्यायचा आहे, त्यानंतर तशाच प्रकारचे कलर लावायचे। लाल आणि पिवळा कलर हे कॉम्बिनेशन मला खरंच खूप आवडते। हेच कॉम्बिनेशन मी बऱ्याच ठिकाणी वापरते आणि आपणही कधीही कलरचं कॉम्बिनेशन करताना एक कलर डार्क आणि एक कलर लाईट असंच कॉम्बिनेशन घ्यायचं आहे, जेणेकरून आपली रांगोळी ही खूप सुंदर आणि सर्वांना आवडेल अशी होईल। अशा प्रकारे मी एक एक पाकळी पिवळ्या कलरने भरून घेत आहे। यानंतर मी एका समान आकाराचे रांगोळीचे तुकडे कापून घेतलेले होते आणि ते आता मी आजूबाजूला लावत आहे। हे लावल्यानंतर आपण ताटावर ठेवल्यानंतर आपले ताट खूप छान दिसते। याचा वापर तुम्ही कुठे पूजेला जाण्यासाठी ताट घेऊन जात असाल वगैरे त्यावेळेला करू शकतात। नवीन आणि युनिक अशी आयडिया आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। अशाच प्रकारचे मी वेगवेगळे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते नक्की बघा आणि आवडत असल्यास कमेंट करा, म्हणजे कमेंटमधून
मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे ते. अशा प्रकारे मी पूर्ण कलरचे तुकडे कापले होते. ते लावून झाल्यानंतर त्यावरून एक हिरव्या कलरची पट्टी परत लावून घेतलेली आहे, जेणेकरून त्या लावलेल्या पट्ट्या निघणार नाहीत. अशा प्रकारे आपली ही ताटावरील आसन झालेले आहे. ते मी तुम्हाला ताटावर ठेवून दाखवलेले आहे आणि अशा प्रकारे हे दिसते. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी स्वराश्री क्रिएशनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.